तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि हा आहे आज रात्रीचा म्हणजेच 18 जूनच्या रात्रीचा आणि 19 जूनचा हवामान अंदाज. सर्वप्रथम सध्या जर कंडिशन काय आहे जर पाहायचं गेलं तर इकडे सकाळी सांगितल्याप्रमाणे झूम करून जर पाहिलं तर इकडे फलटणचा जो भाग आहे काळज, लोणंद, त्यानंतर इकडे साखरवाडीचा जो भाग आहे बारामती, जेजुरी या भागातून पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. काही वेळात या भागात अजून सुद्धा पावसाचा अंदाज राहील. शिरूरमध्ये सुद्धा एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. उर्वरित हा जो ढगांचा पॅच बनलेला आहे केडगाव पासून दौंड, श्रीगोंदाचा दक्षिण भाग हा जो पट्टा आहे सर्व सिद्धटेक असेल, इकडे पुरंदर असेल, भिगवणचा दक्षिण भाग जो हा जो पट्टा आहे सर्व कात्रजचा जो उत्तर भाग आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. उर्वरित इकडे नातेपुते असेल, गिरवे असेल, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता लासूरने, शिंदेनगर या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. यानंतर इकडे अहिल्यानगर असेल, ढगांचा पॅच बनलेला आहे सकाळी सांगितल्याप्रमाणे अहिल्यानगर. तसेच इकडे धनगर वाडे असेल या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. नांदूर, याच्यानंतर इकडे तिसगाव, पाथर्डी, याच्यानंतर टेंभुर्णी जो भाग आहे, महिंदा भाग आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील, शिरूर कासर हा जो भाग आहे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. बीड शहरात सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस पुढील काही वेळासाठी राहील, आजूबाजूला सुद्धा होऊ शकतो. यानंतर इकडे नाशिक जिल्ह्यात जो भाग आहे मालेगावचा, आर्वीचा जो भाग आहे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. अलमनेर जो भाग आहे धरणगाव, परोळा, धुळ्याचा जो पूर्व भाग आहे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढील काही वेळासाठी आहे. यानंतर मेहकरचा जो पूर्व भाग आहे एक ढग निर्माण झाले आहे. वाशिमच्या भागातून एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. पुसद, हिंगोली, त्यानंतर इकडे उमरखेड हा जो भाग आहे पुढील काही वेळानंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. यानंतर इकडे भंडारा असेल, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर हा जो पट्टा सर्व आहे या भागातून ढगांची निर्मिती बऱ्यापैकी झालेली आहे. थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील या सर्व भागातून. तसेच इकडे लातूरचा जो भाग आहे काही वेळानंतर पावसाची शक्यता स्थानिक ढग निर्माण झाले तर निर्माण होऊ शकते. उदगीरचा जो भाग आहे हा या पट्ट्यातून एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील, सार्वत्रिक पाऊस नसेल. बाकी राज्यात सध्या विशेष काय ढग निर्मिती नाही. हे जे तालुके सांगितले, जिल्हे सांगितले या भागातून थोडाफार पावसाचा अंदाज पुढील काही वेळासाठी आज रात्रीसाठी राहील. यानंतर 19 जूनला काय परिस्थिती राहील तर उद्या सुद्धा वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दुपारनंतर राहील. तसेच पॅचेसमध्ये ढग उद्या सुद्धा बनतील. नाशिक पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड हा जो सर्व पट्टा आहे या भागातून थोड्या थोड्या गावांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. राहिलेले भाग कोरडे सुद्धा राहतील. तशीच परिस्थिती इकडे अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, तसेच इकडे पुण्याचा पूर्व भाग, सातारा पूर्व भाग, सांगली पूर्व भाग तशीच परिस्थिती राहील. थोड्या थोड्या गावांसाठी मेघगर्जना व थोडाफार पाऊस होऊ शकतो. पुणे, सातारा, सांगलीच्या पूर्व भागात एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. पूर्व भागात, मध्य पश्चिम भागात विशेष पावसाचा अंदाज नाहीये. घाटभागात रायगड घाटभाग, रत्नागिरी घाटभाग आणि सिंधुदुर्ग घाटभाग एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील, सार्वत्रिक पाऊस नसेल. पालघर, ठाणे, मुंबईकडे पावसाची शक्यता नाहीये. पुणे मध्य पश्चिम पाऊस नाही. सातारा, इकडे नाशिकचा मध्य पश्चिम भाग पावसाची शक्यता नाहीये. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम या भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. स्थानिक ढग निर्माण नाही झाले तर पावसाचा अंदाज नाहीये. सोलापूरच्या एका दुसऱ्या भागात सुद्धा पावसाची शक्यता स्थानिक ढग निर्मितीवरच अवलंबून आहे. तर हा होता आज रात्रीचा आणि 19 जूनचा हवामान अंदाज. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.